ए मी जरा गावातून येतो, कांद्याचं रोप बघतो, मग घेऊ कांदे लावून आपण दोघं. हो ओ थांबा जरा. काय झालं? मला आहे ना तुमच्या बरोबर खूप दिवस झाले बोलायचं होतं. बोल ना मग, एवढे दिवस काय लावले? काय महत्वाचं आहे का? हो बोल खूप ना. महत्वाचं आहे. बोल बोल. तुम्हाला एक सांगू का? काय? मला आहे ना तुमच्या बरोबर लग्न करून आहे ना खूप पश्चाताप झालेला आहे. म्हणजे आता काय झालं? तुम्हाला मी एवढे दिवस काही बोलले नाही, पण आज बोलते. माझं आहे ना पहिल्यापासून लग्नाच्या आधीपासून स्वप्न होतं की मला असा पैसेवाला नवरा पाहिजे होता, ज्याच्याकडे बंगला असेल, गाडी असेल, ज्याला चांगली नोकरी असेल, म्हणजे मी सुखात राहील. पण माझ्या आई बापानी मला तुमच्यासारखा शेतकरी गळ्यात बांधून दिला. हे असं पत्र्याचं घर बघितलं किती गरम होतंय त्याच्यात. मला असं वाटत होतं की मस्त एसीची रूम असेल, ज्याच्यात बेड असेल, त्याच्यावर मी मस्त आराम करेल, नोकर असतील कामाला, आणि इथं मलाच राब राब राबायला लागतंय. अगं शेतकऱ्याचं जीवनच असं असतंय. तुझ्या एवढ्या अपेक्षा होत्या तर नव्हतं करायला पाहिजे तो खरंच लग्न. पण तुला आधी सांगितलं होतं ना तुझ्या घरच्यानी, शेतकरी पोरगा आहे, एकुलता एक हे, आई बाप नाहीत त्याला. हालाकीची परिस्थिती, काय करणार, जे आहे ते आहे. माझ्याकडे काही नसलं तरी नसू दे, पण तुला आयुष्यभर सुखात ठेवीन आणि लय जीव लावीन, एवढं तर तुला सांगतो. काय करू मी तुमच्या ह्या सुखाचं आशा? याला सुख म्हणतात का? आता तुझं सुख सगळं त्या गाडीत आणि बंगल्यात आणि एसीच्या रूम मध्ये जर असेल, त्याला मी काय करू शकतो? अगं 2च महिने झालेत आपलं लगीन होऊन, हळूहळू होईन की सगळं. एवढं काय त्याच्यात? आता मला बी वाटतं ना त्या अशा पत्र्याच्या घरात राहण्यापेक्षा तुला चांगल्या बंगल्यात ठेवावं, पण नाही जमत परिस्थितीमुळं. आता थोडे कष्ट करावं लागते, तुला बी मला साथ द्यावा लागेल. आपलं चांगलं पीक पाणी झालं, 7-8 वर्ष गेले की चांगलं घेऊ आपण, चांगलं घरबीर बांधू, चांगली एसीची रूम बांधू. लोक कामाला ठेवायचे काय गरज आहे आपल्याला, आपण दोघं असले. हो अहो कधी होणार? 7-8 वर्ष जातील त्याला. मी तुम्हाला सांगते, मला आहे ना तुमच्या बरोबर राहायचंच नाहीये. हे आई वडिलांनी माझं लग्न तुमच्या बरोबर लावून दिलं ना, त्याचा तर राग आधीच आहे माझ्या डोक्यात. आता तूच ठरवलंय म्हणलं, त्याला मी काय बोलणार नाही का? उगाच तुला बळजबरीनं मी घरात मारायचो हाणायचो आणि मग तू राहायचं, त्याला काय अर्थ आहे? तू जे ठरवलंय ना त्याला मी काहीच करू शकत नाही. तशी तू वाट मोकळी, तुला जायचं असेल तर. मी आहे ना आधीच बॅग भरून ठेवलेली होती. माझं ठरलेलंच होतं की राहायचंच नाहीये म्हणून. चाललीये मी. आता हिला कसं सांगणार? अगं एक एक ड्रेस आहे ना 8-8 दिवस घालून राहिलेलो आहे मी. आता यांच्या अपेक्षा अशा, आपण कुठंच पूर्ण उरायचो नाही. आपल्याला काम चुकतंय भाई. चला, आज 2 महिने झाले आहे का नाही? 2 महिने झाले. आज तो आश्चर्य भेटला होता. पैसे दिले का ते? पैसे दिले आणि त्याला असा झापला, म्हणलं अरे काय तो भाजी बनवली होती, काय नाही कमी पडली ना, जेवढे लोक सांगितले होते त्या हिशोबाने करायला पाहिजे होतं की नाही. आणि पैसे तर तेवढेच घेतले. अंगास नाही नाही, नंतर म्हणलं ना बाबा जाऊ द्या, 500 रुपये कमी घ्या. म्हणलं काय नको बाबा कमी, तो 500 रुपये घे. मग काय? पण या अशी 4 लोक चव घातली, आता 500 कमी केले ती गेलेली चव येणार आहे का परत? आणि किराण्यावाला सारे मिठू मिठू टाकलेत का तुम्ही? आता सारं झालं ते, ऊसाचं पेमेंट सगळं गेलं असं. पण पोरीची लय आठवण येते. 2 महिने झाले. एक कोणती एक पोरगी आपल्याला काय. फोन झालता? फोन झालता? फोन तर एवढंच नाही बरं का, त्या दिवशी झाला होता म्हणे बरं आहे, पण अहो तिला शेतातच ते काम नवरा, काय तिची भुनभुनच असते. अरे आता नवीन नवीन तरच होणारच ना, आहे का नाही? ते हाय सवय लागूच तर आता तिथं कोण आहे मोठा माणूस माग पुढं बघायला. एकूण तर एक पोरग पाहून दिलंय, आपण त्याला नाही आहे नाही बाप. आता काय पोरीला सगळं बघायचं. पण ती सोपं नाही बाबा पोरीचं लग्न. अवघड आहे. लय अवघड आहे, लय अवघड आहे. ते म्हण नाही का माणूस म्हणतो घर काय बांधून बघावं लग्न करून बघावं, तसे गते. मग काय, आता ते साड्या बिड्या राहिलेल्या त्या आहेराच्या दिल्या का सगळ्यांना? सगळ्यांना वाटल्या, काही काही बायाने लय लाख सुट्या आणल्यात, अशात दिल्या तशात दिल्या.
अरे म्हणा ते लग्न लावता लावता त्या पोरीच्या बापाचा जीव जातोय आणि ते तर नाही तुम्हाला लोकाला 100 पैसे साडी थोडी कमी आली तर लगेच मग आता त्यांच्या आहेर 1000 रुपयाच्या आहेरावालीला वाटत मला 500ची साडी द्यावा 500ची 1500ची मागत्या आणि मग तेच मग तर काय? मी म्हणते काही उरल्यात 2-3 जणी नाही घेतल्या मग त्या उरलेल्या माग देऊन चांगले आणून देऊ त्यांना चांगले हा तसं कर नाही दिले म्हणजे ते नको नको म्हणतात मग त्याला भारी पाहिजे असते ना भारी मग मी तेच हा. तर तुमच्या बहिणीचा तर नखरा किती होता बस. तिघींनी साड्या नाही घेतल्या आले आमच्या बहिणीवर आले मला वाटलंच होतं इशे बदला ते आपलं घरातलं ते घड्याळ चोरीला गेलं तर माझं हातातलं ते आता एवढं लागणार तेच पाच बसू का नाही नाही तुझ्या माहेरचे काही लोक आले होते ना हा माय बाहेरच्या नेला असं तिकडे अरे. सगळं भिकायला लागलेत तसं नाही ते ओळखीचे नव्हते तर ती याची बायको होती का ती तुझ्या भावाची तो साडू होता का हा त्याची बहीण होती मला वाटतं ती त्या आतल्या खोलीत गेली होती आणि म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं माझ्याच गोनोगत चोट्ट तुमचं लय चांगलं वाटतं नाही तिला माहित असं असं म्हणतोय मी पण आता 2 महिने झाले आता त्या घड्याळाचं काय गेलं तर हरू करताना एक माणूस होता का तुमच्या बहिणी होत्या तुमचं सारं गोनोगत होतं का माझं एकटीचं होतं हा ठीक आहे नाही नाही ठीक नाही माझ्याच गणुगतात नेला असं तुमचं ते 500 तुझं रुपये या असं आडच बाबा हे आता आपलं सहज गप्पा मारा तुझं सगळं गप्पा मारायला बसावं नाही का बाबा मग काही कळा ना मला नाही बरोबर भांडणात घुसातात बोलता बोलता एक दिवस थोडं बसून गप्पा मारा म्हणलं का भांडणं सुरूच केले तो मलाच बस हा. वाटत नाही तुमच्या जवळ गप्पाला असं वाटतं आपल्या त्या रानात तिकडे गेलेलं बरं पण इथं तुमच्या सांग गप्पा नको काय करतो काय ना काय नाही काढाल पाणी पाजायचंय असं वय हा का कोण स्वयंपाक केला का जेवायचं होतं जरा काय वहिनी घरी नाही काय आता वहिनीचं काय सांगू वहिनी गेली तोय मायाराला निघून मायाराला आरतीचं म्हणणं आहे घरी बांगला पाहिजे होता गाडी पाहिजे होती या पत्र्याच्या घरात कसं राहायचं घरी लोक कामाला पाहिजे होते एसीची रूम पाहिजे होती आणि हे असा कसा नवरा दिलाय मला शेतकरी करून एवढ्या तिच्या अपेक्षा मग लग्नाच्या आधी कळत नव्हतं काय तिला आता बाबा लय अवघड झालंय आताच आता तिला सांगितलं बाबा मला आई बाप नाहीत कोण नाही हातभार तूच आहे तूच मला मदत करायला पाहिजे मग आपण हळूहळू शेती करून सगळं करू कायचं काय बॅग उचलली आणि गेली निघून म्हणलं जाऊ दे आता आपण कशाला बळजबरीने त्याला थांबायचं तुला एक गोष्ट सांगतो आयुष्यात आहे ना एकदम गरीबाची पोरगी कर बायको म्हणा पण या असल्या पोरीच्या काय नादी लावू नको आणि असली काय बायको करू नको लग्नाच्या आधी ना सगळं तिला विचारून घ्यायचं तुझ्या काय अपेक्षा आहे तुला काय पाहिजे काय नको लगीन झालं ना या असे दिवस पाहावा लागत त्यात म्हणजे सगळे व्यवस्थित नक काळजी करू आणि घरात जेवण आहे हे जेवण करून चालतं आजकाल पोरींचे वेगवेगळेच नखरे निघायला लागले आता तू असं कर काय पुरीला आहे ना अगं बया काय ग फोन नाही काय नाही हा आण होय जा बाई दिसणार एकटी चालली होय अरे संग कोणाला घेऊन यायचं ना नाही मी मनानेच आले बाबा. अगं पण मग काय झालंय काय तू अशा अचानक नाही फोन नाही काय नाही हा अरे नेमकं झालं काय तू जरा व्यवस्थित सांग ना आम्हाला झालं काय मी तुम्हाला एवढंच सांगते की मला आहे ना तिथे राहायचं नाही मला ते ना संसार करायचाच नाहीये त्या घरात. अरे देवा अगं तुझ्या लग्नाचं ऋण नाही फेडलं अजून हा नेमकं झालंय काय ते तरी स्पष्ट सांग काय सांगायचंय मी तुम्हाला लग्नाच्या आधीच सांगितलं होतं माझ्या अपेक्षा काय आहेत. मला नोकरीवाला मुलगा पाहिजे होता आणि तुम्ही मला हा शेतकरी बघून दिला त्याला नीट घरही नाही त्याचं पत्र्याचं घर आहे. तुम्हाला माहितीये का किती गरम होतं त्या पत्र्याच्या घरात. या बाबाला लय गडबड झाली होती पुरीच्या लग्नाची लय काय थांब हा एकच मागणं नाही आलं तर पुरीचं लग्न लावून टाकलं अहो तिला वाजून आले असते एखादा नोकरीवाला आला असता त्याला दिलं असतं दोन मिनिटं जरा तू थांब बरं जरा थांब जरा बोलून तर तिने सांगितलं का लगेच तू मला झापायला सुरुवात मला एक सांग ए पुरी तो काय दारू बिरू पितो का दारू नाही पीत अरे तू दारू पित नाही बरं तुला काही मारतो बिरतो काय म्हणजे तुमची ही इच्छा आहे का त्यांनी दारू पिऊन यावं आणि मला मारावं. अरे नाही मी चौकशी करून राहिलो हा चौकशी करा दारू पिऊन मारलं का मग ते आपल्याकडे येईन पाहुणं अरे. कसं दिलं तिला कोण आहे मागं पुढं नाही पाहायला नाही 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 ठीक आहे तू गरीब आहे मला मान्य आहे आता ते थोडी घाई झाली बरं का ते झाली चूक झाली माझ्याकडून पण निदान ते पोरग चांगलं तर आहे ना हा अहो बाबा चांगल्याला काय करायचंय
तुम्ही सांगा ना, मला तिथं इतकं राब राबावं लागतं, सगळं मलाच करावं लागतं. अरे मग आता एवढी शेती आहे, हा पोराला आईबाप नाही, त्या शेतीकडे बी तुला बी बघावंच लागेल ना. पण तुम्हाला माहितीये मी आपल्याकडे कधी शेतात गेले सुद्धा नाही. माझ्याच्याने नाही होणार तिथं राहणं. हळूहळू शिकून जाईल ना. कस काय काय शिकन हळूहळू. अहो ते सगळं तिनेच कस काय करायचं. आता ते पाहुण्याने बघायला पाहिजे होतं पत्र्याचं घर. तेव्हा काय म्हणे मी चांगलं घर बांधणार आहे, नंतर असं करणार आहे, मला कोणी नाही, मग ती आल्यावर मी हे करीन ते करीन. मग केव्हा करीन. अरे पण आता 2-3 महिने झालेत, ते काय जादूची कांडी का लगेच बांध. ऐक थोडस जरा सांभाळून घे जरा. हा मी पाहुण्या सगळं बोलतो, ठीक आहे बाबा त्याचं घर नाहीये, 2 पैसे कमी भेटत असतील त्याला, नोकरीवाला पोरग पाहायला पाहिजे होता, पण आता काय करता येईल. हा पण बाबा मला नाहीये त्या गोष्टींची सवय, पत्र्याच्या घरात राहणं हे ते. माझी स्वप्न काय होती तुम्हाला माहितीये ना, मला चांगल्या नोकरीवाला गाडीत फिरवणारा नवरा पाहिजे होता, ज्याच्या घरी नोकर चाकर असतील. मग आता इथे त्याच्यात काहीच नाही त्याच्याकडे. तुला जायचं नाही का तिकडं. मला जायचंच नाहीये. मी सांगितलं ना तुम्हाला, मला संसारच करायचा नाहीये त्या माणसाबरोबर. खरंच आहे पोरीचं. काय चुकीचं बोलली ती. हा आपल्या पोरीचं सुख पाहिलंच नाही ना तुम्ही. तुम्हाला फक्त ते पोरग चांगलं दिसलं. आपल्या पोरीचं सुख कशात आहे, तिच्या अपेक्षा काय आहेत विचारल्या पोरीला लग्नाच्या आधी, बाई तुला कसा पाहिजे, पटतोय का नाही पटतोय. तुमच्याच मनाने सगळं घोडं दटील आणि पोरीचं लग्न लावून दिलं. नाही आता तो पाहुणा म्हणला की पोराकडे सगळं व्यवस्थित आहे. अहो मध्यस्थी सांगणारे असते, पण आपलं बी काम असतं ना. कारण आपल्याला 10-5 पोरी होते, एकूण एक पोरीचं वाटोळ केलं तुम्ही. बर तू आहे ना, तू जरा शांत राहा बरं. 1-4-8 दिवस थांब जरा, बघू काय करता येतं ते बघू. आणि तुझा विचार बदलला तर ठीक आहे, नाही बदलला तर तू म्हणशील. आता विचार कस काय बदलायचा तिचा. हा माझा विचार बदलणार नाहीच आहे. 4-8 दिवस नाही, मला कायमच इथे राहायचंय. का तुम्हाला आता असं वाटतंय मी तुमच्यावर ओझ बनून राहणार आहे? असं कसं आहे, असं कसं तू काय वजन तुझी थोडी इच्छा आहे राहायची, तू इथंच राह. काय गरज नाही तुला नांदायची, आहे ना आपलं घर. आहे. पण आता ते लोक नाव बी ठेवते ना. काय लोक नाव ठेवते, लोक काय म्हणते, तिथं माझ्या पोरीला सुख आहे का, लोकांचा काय विचार करायचा. तू म्हणते ते बी बरं आहे. मला तुझं म्हणणं बी पटतंय बरं का. एवढी लाडा कोडात वाढलेली पोरगी आणि आता ह्या अशा पत्र्याच्या घरात राहती म्हणल्यावर. अहो पण त्या टायमाला तो मध्यस्थी काय म्हणला होता, पाहुणं लग्न झालं का घर बांधायला सुरू करणार हा. आहे, सगळं करणार आहे. पण त्या पाहुण्याचा अजून काही हालचालच दिसा ना. तो काय म्हणला होता का घर बांधायचंय, प्लॉट घ्यायचंय, काय म्हणला. त्यांचं आता मी सकाळी त्यांच्या बरोबर बोलले तर मला म्हणले एवढं सगळं पटकन नाही जमणार, 1-7-8 वर्ष जातील सगळं करायला. अरे देवा, मग तर लेकर लग्नाले ते तुमचे. नाही हे चूक आहे बरं का. तिने मग फसवणूक केली आपली लगेच. मग हा? मग मी का निघून आले? सांग मडाक डोक्या बापाला तुझ्या. हे बघ आता तू ना लेकरासमोर माझा अपमान नका करत जाऊ बरं. काय मला इज्जत किती ठेव. बोललं ना आता काहीच फरक पडत नाही तुम्हाला. हे बघ पुरी, तू आहे ना थांब आता इथं बरं का. तो आला का त्याला चांगला छापून काढतो बघ मी. त्याला सांगतो आधी बंगला बांध तर पोरगी येईल, 4 चाकी गाडी घे तर पोरगी तुझ्या दारात, 2 नोकर तिथं पाहिजे तर पोरगी तिथं नांदायला येणार. तू बघ आता. मग काही अडचण आहे का. नाही मग काही नाही. मग कस काय अडचण राहील? जर त्यांनी बंगला बांधला, गाडी घेतली, नोकर ठेवले तर मला काय हरकत आहे? माझ्या त्याच तर अपेक्षा होत्या. हा मग मी त्याच्याशी बोलून घेतो, तेवढं त्याला सांगतो. आणि ते बी मी स्वतःहून त्याला फोन लावणार नाही. त्याचा आधी फोन मला आला पाहिजे. आपल्याला अजिबात गरज नाही. पाहुण्यात अजून फोन नाही आला, बायको आपली कुठे गेली काय गेली आहे का काय अजून, तिला येऊन तास झाला. राहू दे होऊ दे. मी बॅग घेऊन निघाले तर मला म्हणले की जा आता, मग तुला जायचंय तर काय बोलणार मी. नाही होऊ दे. चांगलंय होऊ दे त्याच्या येतो मनासारखं. बापाच्या मनाने तुझं वाटोळ झालेलं आहे. ऐका आता ते गोष्टी काढू. आता काही डोक्याला ताण करून घेण्यात मजा आहे का. मी म्हणतोय ना होऊ दे त्याच्या मनासारखं होऊ दे. सगळा त्याला स्वतःसारखा सरळ करतो. जा बॅग ठेव आत जा. हा आणि चांगले हातपाय तोंड धुवून घे, फ्रेश हो. आणि स्वयंपाक केलेला आहे का. हा, जेवून घे. नाही तर तिला गरम गरम दुसरं काहीतरी तिच्या आवडीचा करून खाऊ घालते. जेवून घे बाई. ते जावायला बघतोच मी. बरा ताण करून ठेवला तुम्ही. आता 2 महिने नाही झाले तर आली ती. आता मला काय माहिती असं होणार आहे.
चार लोकात हिंडतात ना, कसे हिंडतात मलाच विचार पडला आता तुमचा. नाही नाही त्याचा आवायला आहे ना मी तसं खाणार होय. पण ते मग घड्याळ कोणी घेतला असेल बरं? आलं तुमचं तर, तुम्हाला डोकंच आहे का नाही आता चाललंय काय आणि तुमचं घड्याळाचं? हा अहो काय आहे? बर बर आता तू कुठं चालली आता? आता ते बारा देऊन येते ना पाण्यात, तुम्ही बसलेला सावलीला. हा बर बर ते व्यवस्थित देऊन घे बर का. हा. आज मला कटाळाच आलाय. नाही तुम्हाला कोणत्या कामाचं लगेच नाही राहत उल्हास. धर धर तू मोबाईल राहू दे. आणि कशाला तिकडे पाण्यात पडायला? अरे गाणी ऐकता ऐकता कर ना. हा आता जेवणी वाया चालली का गाणे ऐकायला? अरे जाऊ दे मला ध्यान झालं तर फोन करीन मी. धर काय जाय तुमचं म्हातारपणा आता काय नाही. मला लयच मडक डोका माणूस भेटला बाई. अरे तुकारामकडे जाऊन येतो गाडी मी. बाबा 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 काय ऊन आहे रे भाऊ. या आली की नाही काय नाही रानातून. ए यार पाणी आण रे मला. मस्ती लाई 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 काय ऊन पडलं बाबा. घ्या. हा हा तुझी आई आली की नाही? नाही आली अजून. नाही आली. बाबा बाबा नाव घेतलं ना हजर. आले ना तुम्ही पण. हा ते इथे आपले तुकारामकडे गेलो तुम्ही. कोण राम राम पाहुणं. अगं बाय अरे काय म्हणतो या ना या ना. हे उठ 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 पाहुणे बस बस बसा. बस. काय म्हणता? लय लांब येणं केलं. आज इकडे कसं काय येणं केलं? अहो ते तुमच्या इथलचं नाही का, एक माणसाची बैलजोडी घेतली होती मी, हा 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 त्याचा व्यवहार मिटायचा होता. बर बर चला त्याचा व्यवहार मिटेला म्हणलं आपलंच घरी. हा हा म्हणलं चला जाता जाता भेटून जात नाही नाही बरं झालं आले तुम्ही. पाणी पाणी घ्या पाणी. नाही पाणी नको. हा वहिनी कधी आले इकडे? ते आता आता 2 महिने झाले लग्नाला म्हणून बोलिलं होतं आपलं म्हणलं 2 हा. दिवशी. आताच आले. आली आताच थोडं म्हणलं लय दिवस झाले गाठ भेट नाही काही नाही. हा. बंगला भारी बांधलाय. आणि मग हा तुमचं लग्न झालं तेव्हाच बांधला होता का? नाही नाही 35 लाख खर्च केले आता वर्षभरापूर्वी बांधलाय मी. हा, हा. होय. लग्न झालं ना तेव्हा सप्पर होत आपलं. हा, हिला. बरं आहे गो तुमचं. आणि हे गाडी 4 व्हीलर 4 व्हीलर कसली आपल्याकडे बैलगाडी आहे का नाही? आता आता- शेताला बैलगाडीच लागते ऊस पीस आणायला जाणारा ढोराला का 4 व्हीलर मध्ये थोडंच आणणार आहे. आता मला सांगा असा रस्ता आपला हा. इथं 4 चाकी गाडी ठेवायची का बैलजोडी ठेवायची का ट्रॅक्टर ठेवायची? ट्रॅक्टर आहे ना आपल्याकडे एक. आहे का? हा मग ते बी म्हणा रोज हा. खराब आहे त्याच्यामुळं. आणि एसी बीसी बशी लग्न घरात. बाई ते एसीचं किती बिल येत पाहुणं काही काढून राहिले. काल पेपरात वाचलं मी 32 लाख रुपये बिल आलं एका जणाचं. 32. 32 एसी आहे म्हणून. आणि नोकर चाकर दिसना. नोकर चाकर काय म्हणजे मला काही कळलं बघ तुम्ही असं का म्हणून. असे काय पाहुणे हा? विचारित आता नोकर चाकर म्हणजे काय? शेतकऱ्या माणसाची दास्त होय. शेतात बाया रोजाने लावली ती गोष्ट वेगळी आहे. नोकर चाकरचं काय करायचंय? हा हा मग हे तुम्ही तुमच्या मुलीला सांगायला पाहिजे होतं ना आधी. आता तुमच्या मुलीची अपेक्षा पाहिजे तर आत्ताची आत्ता पाहिजे. हे नेमकं वर्ग करणार काय एका दिवसात कुठून उभं करणार आहे एवढं? नाही नाही मला जरा हेच कुठून सांगा बरं मला काही कळलं ना. आता ही इकडे कशामुळे आली हे मला कळलंय ना. असं आहे, होय. आता बर का आता खरं सांगू का पाहुणे तिची अपेक्षा आहे बा घर चांगलं असावं एखादं वाहन गाडी घोडा असावा. नाही पण कसं आहे जावई ते आधीच काय म्हणले होते जावई आता तुम्ही त्यांचे भाऊस तुम्हाला सगळ्यात चोरायचं लपायची गोष्ट नाहीच राहिली. हा. ते लग्न झालं तेव्हाच तुम्ही म्हणले होते ते म्हणे एका महिन्यात सासूबाई आता बांधकाम चालू करायचं ना अजून पुढंच काही नाही 2 महिने झाले लग्नाला. हा 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 मग आता सगळे दमादमानी होत असतं. आता लग्नाला खर्च झाला लग्न काय ते काय थोडक्यात आवरत असतं का? नाही नाही ते बी बरोबर आहे हा, तुमचं. मग. नाही ते बरोबर आहे बरं का पण कसं पोरगी नाराज झाली ना त्याचं म्हणजे. सगळं होत असतं दमादमानी. आता तुमचंच पहा ना तुमचं कधी झालं हे बंगला कधी झाला अजून गाडी नाही. हा आता नाही ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ते हा, बी मग. पटतंय मला बरं का पोरी हे म्हणते ती बी म्हणजे बरोबरच आहे ना. आता तुला सांगतो आता मी तुक्याकडे गेलतो ना तुक्याला तेच विचारलं भाऊ तुकाराम हे असं झालं काय करावं तर तुकारामने मला हेच समजावून सांगितलं काय की भाऊ हे असं थोडं सांभाळून घ्यायला पाहिजे पण तुम्ही ऐकायला तयार नाही. मग आता आहे का नाही तू म्हणजे त्याच्यामुळे हे सगळं होतं ना.
नाही नाही ते थोडं चुकलंयच बरं का, चुकलंयच आमच्याकडून. पण काय आहे, थोडं फासल्यागतच झालं ना. अहो सासरे बुवा, 25 वर्षाच्या पोराकडून एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवणं पटतंय का तुम्हाला? पण त्यांनी सांगितलं होतं ना आधी आपल्याला. सांगितलं होतं, पण त्याला कालावधी जातो ना काहीतरी, की म्हणलं लगेच उभं राहिलं असं नाही ना. आता यांची बी साथ पाहिजे ना, काहीतरी उभं करायचं म्हणलं 7 लागतीच ना. हा, ते पण एकट्या बरोबर. माणसाचे होणार आहे का एवढं? बरं का पाहुणे, तुम्ही म्हणता ते बी खरं आहे बरं का. नाही मला यांचं म्हणणं बी पटतंय. आता तू बी बघ ना, तुझ्या इतक्या मैत्रिणी असत्या, सगळ्या मैत्रिणीच्या घरी का लग्न झालेल्या मैत्रिणी जे आहेत त्यांच्या घरी का गाडी आणि घोड्याच्या घरी? हा, एखादी गरीब असती, एखादी श्रीमंत असती, एखादीचा नवरा नोकरदार आहे, एखादीचा नवरा शेतकरी आहे, होय आहे का नाही? आणि आपल्याकडे तरी काय होतं बरं, आपलं लग्न झालं तेव्हा एवढं एवढं सफर, आणि ते बी एका कोपऱ्यात ते पडलेलं, ते असं सारा आम्हाला वरचा चंद्र दिसायचा रात्री. काय सांगावं तुम्हाला आता, त्याच्यावर टाकायला पात्र टाकायचं ते पैसे नव्हते माझ्याकडे, आहे का नाही? पण आपण आता तुम्ही नाही आपण बी खास्ता खाल्ल्यास ना. आणि मग आता लगेच त्या पोराकडून बी अपेक्षा कशा ठेवता येते? हे बघ पुरी, हा तुला एक सांगतो, हे लग्न झालेलं आहे, पोरग चांगलं आहे, तू त्याला साथ द्यायला पाहिजे बघ. आम्ही आहे ना थोडंफार टेकू द्यायला. हा, आणि संसारात एकमेकाला साथ दिली तरच संसार यशस्वी होत असतो. आता पोरींची अपेक्षा आहे की लगेच गाडी घोडा बंगला हे सगळंच असायला पाहिजे, पण हे कसं शक्य आहे बरं? ते बरं आहे, आपण आपल्याच पोरीचा विचार केला, आपण गावाचा विचारच नाही केला. हिचं रडणं पडणं त्याने आपल्याला कसं जरा हे वाटलं. आणि तुला सांगतो सुमी, माणसाच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपेक्षा ठेवणं. जास्त अपेक्षा, जास्त अपेक्षा, अवकातीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या की वाट्याला दुःख येतं. मला खरं सांग, सायकलीवर पण आपण गावात जाऊ शकतो की नाही? जातो का 4 चाकी गाडीच पाहिजे त्याला? नाही. हा, घरी आपल्याला 2 टायमाची भाकर भेटती का हाटल्यातलं भारी भारी जाऊन खायलाच पाहिजे आपण? अपेक्षाच आपल्या दुःखाचं कारण आहे. नाही, बरोबर आहे. तर आपण काय करू बर का, तू पुरी संग थोडं बोल, तिला समजूत घाल, तिला तिची चूक कळालेली, आणि आपण दोघं जाऊन पाहुण्याला भेटू आणि त्यांची माफी मागू. तिला नेऊनच घालू आता बाहेर, आहे का नाही? पाहुणे जेवण करून जाता का आमच्या संगच निघता? नाही, मी निघतो, तुम्ही या मागून. हा या या या. पाहुण्याने डोळे उघडले आपले. पाहुण्याने डोळे उघडले, बरं केलं तिने सांगितलं. हा. चल ए पुरी, बर तुझी बॅग. ए, खाली अशीच ठेव बाबा. हा चल, ते पाहुणा ते जेवलाय का काय कुठे हिंडतोय बघ. चल संसार म्हणा. जावय बापू, जावय बापू. आलो आलो. मामा तुम्ही पाणी आणू काय? थांबा जावय बापू थांबा. अहो काय नाराज बिराज आहे का आमच्यावर? नाही नाराज नाही, पण जरा बोलतोच मी तुम्हाला. काय आहे, तुम्ही परत म्हणतात बुवा आल्या आल्या पाहुणा बोलायला लागला, पण तुम्हाला सांगतो मामा, माझ्याकडून काय एवढ्या अपेक्षा पूर्ण व्हायच्या नाही. अहो मी आधीच फाटका माणूस आहे, कुठून आणणार एवढे पैसे? गावा लगेच बंगला बांधणार आहे, गाडी कशी घेणार आहे मी? मग जमीन हे सगळं आहे, पण लगेच नाही व्हायचं ना मामा. दम घ्या थोडा जावय बापू. नाही होणार आम्हाला मान्य आहे ना. हा, पण कसं आहे, पोरगी लहान आहे वयाने, थोडस येतं डोक्यात की आपल्याकडे हे असावं ते असावं. बोलली ती, मग आता तुमचं बी काम आहे की नाही समजून सांगायचं की नाही बा आपल्याला थोडा टाइम लागेल, आपण असं करू की लगेच तडकाफडकी भांडण करायचं असतं. अहो भांडण केलंच नाही मामा, हा सगळं तीच बोलली, तिच्याच अपेक्षा तिने सांगितल्या, आणि वरून हे पण सांगितलं तिने जाताना का मला पस्तो येतो तुमच्या सोबत लग्न करून. मी काय असं असं बोलत नसते बरं का पोरी. हा, हे आपल्याला काही पटलं नाही तुझं हे. ठीक आहे, ती बोलली असेल बरं का, तिच्या बोलण्याचं मी माफी मागतो. नाही 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 मामा, तुम्ही कसं तू तू चुकलं म्हण त्यांना. ओ खरंच चुकलं माझं. हा, आणि लक्षात घे, हे नवरा बायको म्हणजे बैलगाडीचे 2 चाक आहेत, आणि दोन्ही चाक सारखे असले पाहिजे. अहो मामा मला बी वाटतं ना,
बंगला असावा, हिला त्या बंगल्यात सुखी ठेवावं, गाडी असावी, त्या गाडीत आम्ही दोघं देवधर्म करावा, बाहेर जाऊन फिरावा, सगळ्या गोष्टी असाव्यात असं मला पण वाटतं. आपण लगेच कसं शक्य आहे? ठीक आहे ना, आता कळलंय ना मला. हे बघ पुरी, तू जा बाई बापूची माफी माग बरं आली. अहो ऐका ना, चुकलं माझं, माफ करा. बर का, आम्हाला सांभाळून घ्या. अहो. झालं ते. मामा तुम्ही कशाला हात जोडताय बरं? बाबा तुम्ही नका हात जोडू. मी म्हणते ना माझ्याकडून चूक झाली. आणि काही अडी अडचणी आल्या तर आम्हाला सांगत चला, आम्ही आहे ना मदतीला तुम्हाला. हा? आणि थोडंफार कमी जास्त झालं तर पुरी सांभाळून घ्यायचा. हा? काय आहे की संसार म्हटलं तर एकमेकाची साथ लागत असते. बरं, काही काळजी नका करू. तुम्ही तिला व्यवस्थित समजून सांगितलंय म्हणूनच इथपर्यंत आलात ना. काही काळजी नका करू. तुमची पोरगी एकदम सुखात राहील आणि आनंदात राहील. आणि मी नक्कीच तिच्या स्वप्न सगळे पूर्ण करायचा प्रयत्न करेल. फक्त तिने थांबावं थोडं. बरं बरं जावई बापू चला. बरं जावई बापू, निघतो मी. जेवण करून जा मामा. जेवण नको आता, घरी ती एकटीच आहे, मला जावं लागेल आहे का नाही. बरं चालतंय या. हा पुरी व्यवस्थित जा. बरं का. काही भांडण बिंडण काही करू नको, जावे बापूला त्रास देऊ नको. नाही. आणि फोन करीत जा. जावे बापू हा. दिवसाड फोन केला आम्हाला तर हा. काही काळजी नका करू. छानी खुशाली कळत जाईल. हो, या. येतो जावे बापू. हा येतो पुरी. हो बाबा. हा येतो. सावकाश जा. हा पोहोचले फोन करा. बर बर. हा